हाय हॅलो मैत्रिणींनो, मी आहे कविता आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो ब्लाऊज आहे, 2 अस्तर मी घेतलेला आहे, 2 ब्लाऊज आहेत, 2 साड्या आहेत, सोबत एकच कस्टमरचे आहेत। तर पटकन आपण कटिंग पाहणार आहोत, तशी स्टिचिंग पाहणार आहोत पुढे आणि पटापट आपण मापे बघूया। बॅकचा जो गळा आहे तो 9 इंच आहे आणि स्लीव पाहत आहे। स्लीवचा जो दंडघेरा आहे ते मी चेक करत आहे आणि पुढचा घेरा आहे तो सुद्धा चेक करून घ्यायचं। उंची, हाईट, गळा सर्व काय मापे आपण इथे ब्लाऊजवरनं पाहिलेले आहेत। वेळ न घालवता आपण पटकन कटिंग करूया। सर्व व्यवस्थित पद्धतशीर असे मापे चेक करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहिलं नसेल तर पाहू शकता, माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत, तर पाहू शकता मैत्रिणींनो। इथे मी सर्वात पहिलं बघा, शोल्डर मी घेतलेला आहे 5 इंच। 5 इंच शोल्डर घेतल्यानंतर लगेच मुंडा 5 इंच घेतलेला आहे बघा। मुंडासुद्धा 5 इंच घेतलेला। छाती गडी त्यांची 8 इंच आलेली आहे। कंबर 6.5 इंच आलेली आहे। हे सर्व मापे मी तुम्हाला स्क्रीनवर देत नाही आहे, व्हॉइसवर केलेला आहे आणि मार्जिन घेतलेला आहे 1.5 इंच 2 इंच तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे मार्जिन। छोटी साईज आहे कटोरी। तर पूर्ण कटिंग पाहणार आहोत, तशी स्टिचिंगसुद्धा पाहणार आहोत आपण। आणि डिझायनर ब्लाऊज आहेत दोन्ही पण। आणि हा जो वरचा ब्लाऊज आहे, दोन्ही अस्तर कटिंग करणार आहोत, त्यानंतर मेन फॅब्रिक कटिंग करणार आहोत। आणि त्यानंतर मी जी टिचिंग दाखवलेली आहे त्यात फक्त फिटिंग आणि अर्धा भाग जो आहे तो मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे, कारण की 12 वाजले होते म्हणून मी लाईव्ह चालू केलं होतं। लाईव्हचा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही सर्वांनी मैत्रिणींनो। तसंच टिचिंग आणि कटिंगचा दुसरा पण व्हिडिओ टिचिंगचा येणार आहे, फक्त तो सुद्धा पहा। त्याच्यामध्ये लेस वगैरे कशी लावलेली आहे ते ब्लाऊजला मी दाखवलेला आहे, लटकनची लेस वगैरे, तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन करा मैत्रिणींनो। आणि व्हिडिओ आवडलास तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा। 2 अस्तर साथ आपण इथे पटकन कटिंग करून घेणार आहोत, वेळ न घालवता। स्लीव पण चेक करायची आहे आपल्याला। स्लीवचं माप आपण टाकून घेणार आहोत, 4 इंच स्लीव आहे। रेडीमेड पेपर पॅटर्न ठेवून पटकन कटिंग होत असते, टाईमपास होत नाही आपलं। मग आता कटोरीची साईज जी आहे, पेपर पॅटर्न आहेत माझ्याकडे वेगवेगळे, त्यामुळं मग मी पेपर पॅटर्न ठेवूनच मी इथे छातीचा चौथा भाग काढायचा असतो आणि कटोरी काढायची असते आपल्याला। त्यामध्ये आपला कपडा वेस्ट जातो आणि वेळ पण वेस्ट जातो, त्यामुळं पेपर पॅटर्न आहेत माझ्याकडे भरपूर, ते मी पेपर पॅटर्न ठेवते आणि कटिंग करते। अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता मैत्रिणींनो। आता इथे आपण व्यवस्थित आपण ड्रॉफ्टिंग करून घेतलेले आहे। आता तुम्हाला जो कलर, जो खडू आहे माझ्या हातात, तो कलरफुल नाही आहे, तसाच आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, पण साईज बघून पण तुम्हाला कळत असेल। ब्लाऊजची साईज पाहिलेली आहे तुम्ही, तसंच आहे, छोटी साईज आहे खूप आणि सुंदर असा ब्लाऊज त्यांचं झालेला आहे। तर आपण सगळे पार्ट कट करून घेऊया। 2 अस्तर आणि 2 ब्लाऊज कट केलेला आहे मी ह्या व्हिडिओमध्ये। तसेच पुढे थोडंसं कटिंग टिचिंग पण दाखवलेलं आहे, बाकीचं लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे, तर लाईव्हचा व्हिडिओ पण नक्की पहा तुम्ही। साईड पार्ट पण कट करते आता मी। गळे वगैरे मीडियम आहेत आणि छान आहे ब्लाऊज, एक नंबर झालेला आहे, दोन्ही पण मस्त झालेला आहे ब्लाऊज। साड्या पण सुंदर आहेत त्याच्यात, दोन्ही पण छान आहेत साड्या एकदम। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की मैत्रिणींनो। कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते, काही चुकी झाली तर सुद्धा सांगत जा मला। पूर्ण कटिंग झाली आहे आपली आता। आता आपण अस्तरवरती कट करून घेणार आहोत, कारण की 2 अस्तर आहेत ना, 2 अस्तर सोबत कट झालेले आहेत। मग ब्लाऊज पीस वेगवेगळे ठेवून आपण पटकन, एकच कस्टमर जर असलं तर तुम्ही 4-4 5-5 ब्लाऊज एक साथ कटिंग करू शकता। तसे मी मागे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, 4-4 5-5 ब्लाऊज आपण एक साथ कट करू शकतो। आता कटिंग झालेली आहे माझी सर्व बघा। आता मी टिचिंगसाठी बॅकचा गळा आपण 9 इंच घेतलेला आहे, त्या पद्धतीने आपण ड्रॉ करून मेन फॅब्रिकवरती ठेवून घेणार आहोत। दुसरा व्हिडिओ नक्की पहा, त्याच्यामध्ये तो डिझायनर ब्लाऊज आहे तो पूर्ण दाखवलेला आहे मी।
ह्यातला बघा हा जो ब्लाऊज घेतलेला आहे पानगळा आहे, ह्याचा मस्त डिझायनर ब्लाऊज हा पण छान आहे, ह्याचा वर्क आहे स्लीवला. तर हा सुद्धा नक्की पहा तुम्ही. दुसरा व्हिडिओ येणार आहे तो नक्की पहा. आता इथं आपण टिप मारून घेणार आहोत, गळ्याला पलटी करून घेणार आहोत. हा सुद्धा सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे, डायरेक्ट पलटी केलेला आहे मी, याला बो वगैरे बनवलेला आहे खालच्या साईडला. खूप छान असा लुक आलेला आहे ब्लाऊजला, तुम्ही पाहू शकता. लास्टमध्ये दाखवलेला आहे, सुरुवातीला जो दाखवलेला आहे तो ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला बरं का. कन्फ्यूज होऊ नका ताईंनो, मैत्रिणींनो. 2 ब्लाऊज आहेत ते. तर सुरुवातीला जो ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे त्याची पूर्ण कटिंगचा वेगळा व्हिडिओ येणार आहे. हा तो ब्लाऊज दाखवलेला आहे, दोन्ही एक कस्टमरचे ब्लाऊज आहेत. ह्याचा जो मी टिचिंग करत आहे त्याचा अर्धा तर व्हिडिओ लाईव्हमध्ये दाखवलेला आहे मी, नक्की जाऊन पहा. श्री स्वामी समर्थ. मजेत असाल यूट्यूब फॅमिली, कसे आहात? व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा पद्धतीने करू शकता तुम्ही. बघा एवढी सुंदर अशी छान फिनिशिंग आलेली आहे. व्यवस्थित आपली दापटी द्यायची आहे तुम्हाला. हात फिरवतच व्यवस्थित अशी टीप घ्यायची आहे आपल्याला. याला काही लेस वगैरे नाही लावली, फॅन्सी आहे तो, त्यामुळं काही लेस लावायची गरज नाही आहे त्याला. छान आहे साडी त्याच्यावरची, आणि सेम टू सेमच ब्लाऊज पीस आलेला आहे त्याला. जशी साडी आहे तसंच ब्लाऊज आलेला आहे, आणि थोडी चमक आहे त्याला. खूप सुंदर आहे बघा. स्टिचिंग करताना असं चमक येत आहे ब्लाऊज, लाईटीवरती चमकतोय, बघितलं आहे तुम्ही तसा. आता जो बॅक समोरचा जो फ्रंट पार्ट आहे तो फ्रंट पार्ट आपण पाहणार आहोत. दोन्ही साथ आपण कटोरी आणि साईड पार्ट जॉईन करून घेतलेला आहे, आणि फिनिशिंग करून घेणार आहोत आता पूर्ण. डबल टिच करायची आहे सर्व साईड पार्टांना, डबल टिच करून घ्यायची म्हणजे टेन्शन राहत नाही. एखादा धागा तुटला तर मग खोलू शकतो ना तो जॉईंट. आता आपण टक्स मारून घेणार आहोत आणि फिनिशिंग करून घेणार आहोत. 1.5 इंचाचा टक्स आहे, साईज बारीक आहे त्यामुळं चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जॉईन करा मैत्रिणींनो. टक्स मारून घेते पटापट मी. बघा किती छान असा लुक आलेला आहे. तसंच आपल्याला आता क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची. क्रॉसपट्टी जॉईन केल्यानंतर लगेचच हुक लूपची पट्टी जॉईन करायची आहे. आता जेवढं मी ह्याच्यामध्ये दाखवलेलं शक्य झालं तेवढं दाखवलेलं आहे. बाकीचं लाईव्ह घेतलं मी, चालू केलं तेव्हा मग लाईव्हमध्ये केलेलं आहे बाकीचा व्हिडिओ, तर तो नक्की पहा लाईव्हचा व्हिडिओ. कटोरी मापून बघत आहे मी, कटोरी बरोबर झाली का? बरोबर झालेली आहे अगदी. आता मी लगेच पट्टी लावून घेते दोन्ही साईडला. हुक लूपच्या पट्ट्या ज्या आहेत त्या जॉईन करून घेते पटकन. आता वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचे आहे. 2 वेळा फोल्ड करून आपली व्यवस्थित अशी फिनिशिंग घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं वाकडं होतं ते एकदम सरळ करून घेतलं म्हणजे फिनिशिंग छान आली बघा. कधी कधी अस्तरला आपण विस्त्री करून घ्यायचं असतं, थोडंसं नॉर्मली ते कोपऱ्याला होतं ते वाकडं, तर बाकी व्यवस्थित होतं ते अस्तर, त्याला काही करायची गरज नाही लागली. आणि हा चमकीचा जो कपडा आहे ना, तर ह्याला तर इस्त्री करायची मला भीतीच वाटते, कारण की तो चटकन असा चिटकतो विस्त्रीला. बघू शकता तुम्ही, एकदम असा मऊ असा कपडा आहे तो. दोन्ही बी आपण साईडला पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. तर आता आपण काय करत आहोत की पायपिंग करत आहोत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.